आता ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलंय, एक साइन रूल असणार, कॉस रूल असणार आणि प्रोजेक्शन रूल असणार आहे. आता हे तुम्हाला कसे आले असं तुम्हाला थेरम, तुम्हाला हे जे थेरम आहेत 3 बुक्स मध्ये आहेत, ते बुक्स तुम्ही बघा. ते फॉर्म्युले तुम्हाला कसे आले विचार नाहीत, पण त्या फॉर्म्युलेचे डिपेंड तुम्हाला एक्झाम्पल असणार आहेत. आता साइन रूलचा फॉर्म्युला बघा, a divided by sin a is equal to b divided by sin b is equal to c divided by sin c. वरचे न्यूमरेटरचे सगळे व्हेरिएबल हे स्मॉल a, स्मॉल b आणि स्मॉल c आहेत, आणि डिनॉमिनेटरचे सगळे व्हेरिएबल हे कॅपिटल A, कॅपिटल B आणि कॅपिटल C. फॉर्म्युला घेताना बघा, स्मॉल a डिवाइड बाय साइन कॅपिटल A, हा साइन रूलचा. पुढे जर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत गेलं तर a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c is equal to k. k एक कॉन्स्टंट टर्म्स आहे. k घ्या किंवा तुम्ही x घ्या, y घ्या किंवा r घ्या, कुठलाही कॉन्स्टंट व्हेरिएबल आपण घेऊ शकतोय. ठीक आहे, हा साइन रूलचा एक फॉर्म्युला झाला आपला. आता कोसाइन रूलचा फॉर्म्युला बघूया आपण. कोसाइन मध्ये 3 फॉर्म्युले आहेत. a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc इंटू कॉस ए. बघा फॉर्म्युला लक्षात असल्याचा आहे. a स्क्वेअर असेल त्यावेळेस a b c हे 3 टर्म्स ह्याच्यामध्ये असणार आहे, म्हणजे एक ट्रायंगल आहे थोडक्यात. हे फॉर्म्युले सगळे आहेत ना, राईट, हे ट्रायंगल बनवून तयार केलेले आहेत. ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल किती अँगलचा असतोय? 180चा. हा 180चा. ते सगळे ह्याच्यावरती 180च्या डिग्रीवरती, म्हणजे ए बी सी, अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी, हे 3 अँगलवरती सगळे आपले फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला बघा, ए स्क्वेअर इज इक्वल टू, नंतर बी आणि सी येणार, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2, ह्या बी आणि सी चा मल्टिप्लिकेशन इंटू इथला जो स्मॉल आहे नाही त्याचा कॉस आहे, कोसाइन म्हणून तो कॉस आहे. दुसरा फॉर्म्युला बघा, बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू कॉस बी. दुसरा फॉर्म्युला इथला बी आहे, लगेच सी आणि ए जे पुढची टर्म्स असणार आहे, मायनस इथले जो इज इक्वल टू सी आणि ह्यांचा मल्टिप्लिकेशन इंटू इथला जो बी आहे त्याचा कॉस बी असणार आहे. आता पुढचा मला हे 2 फॉर्म्युला, तर सी स्क्वेअरचा फॉर्म्युला सांगा मला. सी स्क्वेअर इज इक्वल टू हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा मायनस मायनस 2ba cos c. हा बरोबर आहे, 2ba इंटू cos c. कॉस सी असणार आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला एवढं काही हार्ड नाहीये. हा अजून सांगते बघा, इथे हे घेतलं की पुढचे बी सी असणार आहे आणि इज इक्वल टू बी सी चं मल्टिप्लिकेशन आणि स्टार्ट. बुक्स मध्ये सगळे एक्सप्लेन केले आहेत, ते फॉर्म्युले कसे आलेत, काय आलेत ते. तर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये तिथे पण 3 फॉर्म्युले आहेत. a इज इक्वल टू b cos c प्लस c cos b. a नंतर काय येणार आहे, b आणि c येणार आहे, त्यांची ऍडिशन. इथं b घेतला तर cos, इथं कॅपिटल c घ्यायचं, आणि इथं c घेतलं तर cos कॅपिटल b असणार आहे. हा प्रोजेक्शन रूल नुसार हा फर्स्ट फॉर्म्युला झाला. b चा फॉर्म्युला काय सांगा बघू आता. b इज इक्वल टू हा सी कॉस ए. हा प्लस c cos a. इथं प्लस आहे, हे cos c च्या अगोदर आपण c cos a घेतलं तर चालेल बरं, प्लस आहे त्यामुळे काय नाहीये. ही जी टर्म मध्ये सेकंड आणि ही टर्म फर्स्ट चालेल, काय फरक पडत नाही, फक्त निगेटिव्ह ज्यावेळेस असेल त्यावेळेस विचार करायचा. आता c चा फॉर्म्युला काय आहे मग, c इज इक्वल टू ए कॉस b प्लस b cos a. बी कॉस ए. हा c इज इक्वल टू a cos b प्लस b cos a. बघा घेताना हा स्मॉल व्हेरिएबल आणि इथं कॅपिटल व्हेरिएबल, स्मॉल a आणि इथं कॅपिटल c. स्मॉल बोर्ड आणि कॅपिटल बोर्डचा डिफरन्स बघायचा, नाहीतर घेताना इथं b घेतलंय आणि इथं स्मॉल c, इथं c घेतलंय आणि इथं स्मॉल cos b असं घ्यायचं नाहीये. अँगल इथं घेताना मी बरोबर घेतलं, इथं बी ए कुठं कॅपिटल घ्यायचं बघा. ह्याचा स्क्रीनशॉट तुमच्या ह्याच्यावरती काढून ठेवा, एक्झाम्पल तुम्हाला लागेल.
आता बघा तुम्हाला बुक्स मध्ये तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये हे सगळे तिन्ही फॉर्म्युला अप्लाय करून एक्झाम सॉल्व्ह आहेत. त्यामुळे फॉर्म्युले खूप थोडेसे हार्डच आहेत, पण तुमची जर प्रॅक्टिस झाली तर काही होणार नाहीये. आता फर्स्ट आपण बघूया. इन ट्रायंगल ए बी सी इफ अँगल ए इज इक्वल टू 45 डिग्री दिले, अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री दिले, then find the ratio of its sides. आता त्यांनी काय म्हणले, रेशो काढायचे साइडचा, म्हणजे साइड ए, साइड बी आणि साइड सी यांचं काय करायचं आपल्याला, रेशो काढायचा आहे. त्यांनी अँगल ए दिलाय आणि अँगल बी दिलाय, एक अँगल ए दिलाय, एक अँगल बी दिलाय, तिसरा अँगल काढायचा आहे. काय फॉर्म्युला अप्लाय करतो आपण, A plus B plus C is equal to 180 degree. बरोबर हा. आता बघा याच्या अगोदर आपल्याला साइन इन ट्रायंगल ए बी सी इफ अँगल ए अँगल बी आणि देन फाइंड द, त्यांनी रेशो म्हटलाय. तर फर्स्ट आपण घेऊया साइन रूल. साइन रूल काय होता आपला, A A divided by sin A sin हा plus equal to B divided प्लस नाही, is is equal equal to. to. हा is equal to B upon sin B is equal to C upon sin C. हा is equal to K हा is इज इक्वल equal टू to के. आता बघा मी तर काय करते, हे दोन टर्म घेते मी इथं, हे दोन टर्म्स ए अपॉन साइन इज इक्वल टू बी अपॉन साइन मी हे घेतला, हे टर्म्स अशीच राहू दे. हे दोन टर्म्स मी जर घेतला तर बी ला इकडे ट्रान्सफर करते साइन एच्या ठिकाणी आणि साइन ए ला इकडे ट्रान्सफर करते. म्हणजेच काय होतं बघा, ए अपॉन बी इज इक्वल टू साइन ए इकडे डिनॉमिनेटर मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर न्यूमरेटर मध्ये, म्हणजे साइन ए अपॉन साइन बी. हा ए अपॉन बी इज इक्वल टू काय झालं, साइन ए अपॉन साइन बी. sin B हा तसं आता हे दोन टर्म घेतले मी, बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन बी. हा काय तयार होत सांगा बघू, हे दोन B upon C is equal to sin B upon sin C. बरोबर आहे. बी अपॉन सी इज इक्वल टू साइन बी अपॉन साइन सी. आता हे तयार झाल्यानंतर आता आपल्याला दोन अँगल माहिती आहेत, आता आपल्याला तिसरा अँगल काढायचा आहे, किंवा ए एज बी एज सी इज इक्वल टू, त्यांनी रेशो म्हणे तर ठीक आहे आपण रेशो अवधी घेऊया. साइन ए एज साइन बी एज साइन सी, हे दोन जे डॉट आहे ना त्याला एज म्हणतात आपण, म्हणजे रेशो. गिवन अँगल ए इज इक्वल टू 45 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री आणि अँगल सी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करते, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए ची व्हॅल्यू पुटअप केली मी, अँगल बी ची व्हॅल्यू पुटअप केली आणि अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. हा अँगल सी किती आहे सांगा बघू, 55 degree. 75 डिग्री. 75 degree. 180 डिग्री मायनस हा 105 डिग्री म्हणजे 75 डिग्री. अँगल सी निघाला. आता काय करायचं आहे, ए अपॉन बी इज इक्वल टू साइन ए की नाही, आता ए माहिती आहे बी माहिती आहे, इथे व्हॅल्यू पुटअप करूया म्हणजे आपल्याला रेशो ऑटोमॅटिक मिळेल शकेल. साइन ए इज इक्वल टू साइन 45 डिग्री. साइन 45 म्हणजे किती, 1 upon root 2. upon root 2. 1 अपॉन रूट 2. तर साइन बी इज इक्वल टू साइन 60 डिग्री. साइन 60 डिग्री म्हणजे किती, Root 3 upon 2. रूट 3 अपॉन 2. हा आता बघा आपला अँगल ए निघाला, अँगल बी निघालाय, सॉरी साइन ए निघालाय, साइन बी निघालाय. आता साइन सी काढायचा आहे. साइन सी किती होता आपला, साइन 75 डिग्री. हा आता साइन 75 डिग्री म्हणजे बघा 30 डिग्री माहिती आहे आपला, 60 माहिती आहे आपला. ज्यांचा आवाज येतो त्यांनी हेडफोन अप्लाय करा. 45 डिग्री, 60 डिग्री आपल्याला माहिती आहे, इव्हन 90 डिग्री माहिती आहे, 180 डिग्री माहिती आहे आपल्याला. पण हा आपला आला 75 डिग्री. ह्याचा आपल्याला माहिती आहे का टेबल, नाही. मग हे आपल्याला 11 मध्ये झालं बघा, तेव्हा आपल्याला हे टेबल माहित नसेल तर आपण त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो, कसं कन्वर्ट करतो, कसं सॉल्व्ह करतो आपण हे. फर्स्ट एक्सरसाइज 11वीच्या ट्रिग्नोमेट्री मध्ये फर्स्ट एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल झाले बघा, साइन 75 डिग्रीचा.
बर, दोन असे अँगल सांगा की त्यांची ऍडिशन 75 डिग्री होते. 30 आणि 45. ठीक आहे, 30 आणि 45. म्हणजे मी काय करते, साइन 45 डिग्री प्लस 30 डिग्री. ज्यावेळेस अँगल निघत नसेल, लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस अँगल निघत म्हणजे कसला 30, 45, 60 ह्या रेंज मध्ये नसेल, असं हिच्यामध्ये आलं असेल ना ते अँगल सोडून, त्यावेळेस काय करायचंय, कुठली ऍडिशन त्यांची इथे बघायचं, कुठल्या दोन अँगलची ऍडिशन तेवढी येते हे लक्षात ठेवायचं. हा, आता इथे बघा साइन ब्रॅकेट मध्ये 45 डिग्री प्लस 30 डिग्री. आता साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला माहिती अप्लाय करावा लागेल. हा, काय साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला? Sin A plus B. Sin A 11 झाल्या आता, साइन ए प्लस साइन बी. काय फॉर्म्युले? साइन ए इंटू कॉस बी. sin B हा, plus B नाही कॉस बी प्लस कॉस ए 2 इंटू sin B. 11च आपण ट्रिग्नॉमेट्रीचं बघतोय, म्हणजे कसं करायचंय, फॉर्म्युला जरा बघा जायचे आपण. इथे मी डायरेक्ट फॉर्म्युला साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ए म्हणजे किती आपला 45 डिग्री आणि बी म्हणजे किती आपला 30 डिग्री. साइन 45 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. आता साइन 45 डिग्री म्हणजे किती असणार? 1 upon root 2. हा, आणि साइन 30 म्हणजे किती असणार? Cos Cos 30 30 म्हणजे 1 half. root 3 upon Root 3 upon 2. ठीक आहे, कॉस 45 1 upon root 1 2. upon 2. आणि साइन 30 किती असणार? 1/2. 1 half. 1 up आता बघा 1 अपॉन रूट 2 इंटू 3 रूट 3 अपॉन 2 म्हणजे काय येणार? रूट 3 अपॉन रूट 2 इंटू Root 2. 3 upon 2 root हा. 2. हा, आणि इथं काय येणार? 2 रूट 2. 1 upon 2 upon into root 2. हा, आता या दोघांचं बघा डिनॉमिनेटर काय सेम आहे. डिनॉमिनेटर सेम Same असेल आहे. तर न्यूमरेटरची काय करतो आपण? बेरीज हा, काय येणार मग? root 3 Root 3 plus plus 1 1 upon 2 divided root by 2. root 2. म्हणजे आपला साइन सी किती आला? रूट 3 प्लस 1 डिवाइड बाय 2 रूट 2. साइन ए माहित आहे, साइन बी माहित आहे. आता आपला रेशो बघूया आपण. The ratio of the sides of triangle ABC, A as B as C is equal to sin A as sin B as sin C. Sin A काय होतं आपला 1 upon root 2, sin B root 3 upon 2 आणि sin C Root 3 root. upon 2. हा, Root इथं 3 plus 1 upon 2 root 2. इथं रूट सर्वांनी गेलं बरं का, इथं रूट मध्ये सर्वांनी झाले हा. प्लस वर येतं. आता मला बघा, मला सर्वांचं डिनॉमिनेटर सेम करायचंय. इथं बघा डिनॉमिनेटर काय माझं तर 2 रूट 2 आहे, इथं 2 आहे आणि इथं रूट 2 आहे. सर्वांचा मला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. आता ही फर्स्ट टर्म मी किती मल्टिप्लाय डिवाइड करू? 2 ने 2 ने, बरोबर आहे. हा, आणि ह्या इथं रूट 3 आपण 2 ला root 2 न रूट root 2. 2 न. हा, हे सेम आहे असं. हा, ज्यावेळेस डिनॉमिनेटर ज्यावेळेस सेम असेल त्यावेळेस डायरेक्ट आपण अप्लाय करू शकतोय 2, म्हणजे इथं 2 ने आपण मल्टिप्लाय डिवाइड केले. हा, इथं रूट 2 ने आपण मल्टिप्लाय केले. 2 इंटू रूट 3 किती येणार? रूट 6. root 6. आणि इथलं रूट 3 प्लस 1. डिनॉमिनेटर घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल, कारण सर्वांचा डिनॉमिनेटर सेमच आहे. हा, आपला फायनल आन्सर बघा, A as B as C यांचा रेशो काय आलाय? 2 as रूट 6 as रूट 3 प्लस 1. ठीक आहे, एकदम समजलंय. याच्यामध्ये काय नाही, साइन रूल याचा अगोदर फॉर्म्युला घेतलाय. फॉर्म्युला घेतल्यानंतर आपण ए बी माहित आहे, सी अँगल काढ.
साइन इन ब्रॅकेट बी मायनस सी अपॉन 2 इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस ए अपॉन 2. आता आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय. साइन रूल काय आपला, A A upon upon sin A sin A is equal to B upon sin A is equal to C upon sin C. equal to C upon sin C. इज इक्वल टू के कन्सिडर करूया K. आपण. हा, के कसं तर फर्स्ट टर्म्स ए अपॉन साइन ए इज इक्वल टू के अँड बी अपॉन साइन बी इज इक्वल टू के अँड सी अपॉन साइन सी इज इक्वल टू के असे मी कन्सिडर करते. हा, तर डायरेक्ट माझा ए इज इक्वल टू के साइन ए, बी इज इक्वल टू काय येणार, sin B. K sin B. के साइन बी, आणि सी इज इक्वल टू काय येणार, K sin C. बघा ए अपॉन साइन ए इज इक्वल टू के, तो साइन ए ला ट्रान्सफर केल्यानंतर के इंटू साइन ए होत आहे. अँड बी अपॉन साइन बी इज इक्वल टू के, साइन बी ला ट्रान्सफर केल्यानंतर बी इज इक्वल टू के साइन बी. अँड सी अपॉन साइन सी इज इक्वल टू के, साइन सी ला ट्रान्सफर केल्यानंतर सी इज इक्वल टू के साइन सी. ए ची व्हॅल्यू बघा के साइन ए, बी ची व्हॅल्यू के साइन बी आणि सी ची व्हॅल्यू के साइन सी. आपल्याला इथं बी मायनस सी तर पुटअप करायचंय म्हणून मी ए बी सी च्या व्हॅल्यू काढल्यात. आरची साइड आपलं काय होता, बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस ए अपॉन 2. आता बी सी आणि ए ची व्हॅल्यू पुटअप करूया आपण. बी ची व्हॅल्यू काय होती आपली, के साइन बी मायनस के साइन सी डिवाइड बाय हा K sin A. K sin A. हा इंटू कॉस ए अपॉन 2. आता के साइन बी मायनस के साइन सी, न्यूमरेटर मधून काय कॉमन निघतं मग सांगा बघू. K. K. ठीक आहे, के कॉमन काढल्यानंतर Sin B minus sin C उरलं in बरोबर, bracket मध्ये हा आणि K ला K कॅन्सल झालं. हो, न्यूमरेटर मध्ये मी के कॉमन काढला, के बाहेर काढल्यानंतर साइन बी मायनस साइन सी डिवाइड बाय के साइन ए, तो के आणि हा के काय होणार, कॅन्सल होणार. फक्त राहतंय काय, साइन बी मायनस साइन सी अपॉन साइन ए इंटू कॉस ए अपॉन 2. हा झाला आपला फॉर्म्युला बरं का. आता मला इथे जो कॉस ए अपॉन 2 एक नाही, तो मला कॅन्सल करायचा आहे. आता तो जर कॅन्सल करायचा असेल तर डिनॉमिनेटर मध्ये तसं तो फॉर्म्युला पाहिजे आपल्याला, ज्याच्यामध्ये कॉस ए अपॉन 2 येते. आता साइन एचा एक फॉर्म्युला बघा तुम्ही 11 सॉल्व्ह केलंय. हा, कुठला फॉर्म्युला, sin square यायचा मॅडम, sin square यायचा आहे ना पण तो. नाही कुठला माहिती का, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. हा तेच की sin 2 theta is equal to हा half असतो. sin 2 theta is equal to sin square minus cos A divided by 2. तो एक फॉर्म्युला आहे ना, पण अजून एक फॉर्म्युला आहे. अनिल आजी देवकी, खूप वेळा फॉर्म्युला तुम्ही हा सॉल्व्ह केलाय, साइन 2 थिटा फॉर्म्युला. Sin 2 theta is equal to sin square minus 2 cos A divided by 2. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा हा फॉर्म्युला आपला. हा म्हणजे साइन 2 थिटा असेल तर आपण काय घेतो, आपण डबल असेल तर सिंगल घेतोय आणि सिंगल असेल तर तुम्ही हाफ हाफ घेताय ना. करतो. हा, हा, मग आता साइन ए तर सांगा बघू तो फॉर्म्युला. आता मग Sin sin A is equal sin to is equal to 2 2 sin म्हणजे sin theta into 1/2 cos theta. नाही म्हणजे cos A. साइन बी मायनस साइन, फॉर्म्युला काय कुठं का साइन सी मायनस साइन डी चा एक फॉर्म्युला कुठला सांगा बघू. साइन सी मायनस साइन डी चा मल्टिप्लिकेशन मधला.
साइन ए इंटू साइन बी मायनस कॉस ए इंटू कॉस बी. नाही, 2 कॉस साइन सन असेल तर काय घेतो आपण? कॉस घेतो. हा 2 2 cos c मायनस डी अपॉन 2 हा इंटू 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 काय काय साइन सी प्लस डी अपॉन 2. हा बरोबर, तो फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि साइन एच्या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करायचा. 2 कॉस इथं आपला बी आणि सी आहे म्हणून काय तुम्ही बी प्लस सी अपॉन 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2 डिवाइड बाय साइन एच्या ठिकाणी 2 इंटू साइन ए अपॉन 2 इंटू कॉस ए अपॉन 2. इथं साइन एच्या ठिकाणी साइन 2 थिटा फॉर्म्युला अप्लाय केला. साइन 2 थिटा इथं डबल असेल तर सिंगल घेतो, इथं सिंगलच आहे म्हणून हाफ मध्ये आलाय. ठीक आहे, समजलं इथं कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचो? इंटू कॉस ए, हा कॉस ए आणि हा कॉस ए तुम्हाला 11 मध्ये अजून मी सांगितलं बघा, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय घेतो आपण. लक्षात घ्या, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय घेतो. हा, एखादा अँगल कुठला तर तुम्ही ट्रान्सफर करा. ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी, हा असं एक अँगल आपल्याला 11 झालंय बघा. ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. मग तुम्ही तिथे साइन अप्लाय करा किंवा कॉस अप्लाय करा. सपोज मी जर कॉस अप्लाय केला, कॉस ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू कॉस ब्रॅकेट मध्ये पाय मायनस सी. 11 झाले काय आठवण? एक एक्झाम्पल झालंय मॅडम ह्याच्यावर. हा झालं. एक्सरसाइज होता, हा एक्सरसाइज होता पूर्ण. एक्सरसाइज पुणे एक्सरसाइज तुम्ही जी ह्याच्यावरती कारण ते ट्रान्सफर करा. तुम्ही जेव्हा समजा आपण जर 90 जाणार असेल तर आपण ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2 करायचो इज इक्वल टू पाय डिवाइड बाय 2. नंतर ए प्लस बी मला कोणाला ट्रान्सफर करायचं, जर सी ला ट्रान्सफर करायचं तर ए प्लस बी जोडीने घ्यायचं आपण. ए प्लस बी डिवाइड बाय मोबाईलवर लिहिते ती का? वहीवर लिहिते. तो फॉर्म्युला मी इथे अप्लाय केलाय बरं का. इथं 2 cos b प्लस सी अपॉन 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2 एक कॅन्सल होते. 2 साइन ए अपॉन 2 आय असं. हा 2 आणि हा 2 काय होणार? कॅन्सल. इथे एक फॉर्म्युला पण दिला बघा, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. तुम्हाला 11 झालंय. आता माझं इथे काय बी प्लस सी आहे नाही, मी हा मला इथे बी प्लस सी पाहिजे. बी प्लस सी पाय मायनस ए. इथं माझा कॉस आहे म्हणून दोन्ही साईडला कॉस अप्लाय केला आपण. कॉस इन ब्रॅकेट नाही, तिच्या अगोदर इथं 2 आहे म्हणून आपण बी प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी अपॉन 2. तो कॉस अप्लाय करूया. तो कॉस आहे म्हणून दोन्हीकडे कॉस अप्लाय करा. सपोज जर साइन असेल तर दोन्हीकडे साइन अप्लाय करू शकतोय. सपोज जर त्याचा टॅन असेल तर दोन्हीकडे आपण टॅन अप्लाय करतोय. इथं कॉस आहे म्हणजे कॉस अप्लाय केला तर कॉस ब्रॅकेट मध्ये बी प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू कॉस ब्रॅकेट मध्ये पाय बाय तुम्ही म्हणता इथला 2 कुठे गेला? हा 2 आणि हा 2 काय होणार? कॅन्सल झालाय. आणि कॉस बी प्लस सी अपॉन 2 चा फॉर्म्युला हा कसा अप्लाय करा लक्षात आलाय का तुम्हाला? पाय बाय 2 प्लस सी अपॉन 2. अजित आणि देवकीनं भरपूर सॉल्व्ह केले एक्झाम्पल. ह्या टाइपचे एक्झाम्पल भरपूर सॉल्व्ह केले देवकी. अनिल ह्या टाइप का आलंय ते एक्झाम्पल कसं आलंय ते? आता कॉस पाय बाय 2 म्हटले की कॉस पाय बाय 2 म्हटले फंक्शन काय होणार? चेंज होणार काय साइन मध्ये.
हा साइन ए अपॉन 2. आता पाय बाय 2. 2 म्हणजे कुठला क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. इथं बाय मिस्टेक इथं प्लस साइन आलं बरं, इथं मायनस साइन येतंय कारण की तो ट्रान्सफर मायनस येते, म्हणजे पाय बाय 2 मायनस ए अपॉन 2 पाहिजे इथं. मायनस आहे पाय बाय 2 मायनस ए अपॉन हा. तो मायनस म्हणजे कुठला क्वाड्रंट येणार? काय 90 मायनस ए म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट येतोय. हा फर्स्ट क्वाड्रंट येत आहे की नाही. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल काय असतात? पॉझिटिव्ह. हा म्हणजे आपला इथं इथं बघा मी थोडस निगेटिव्ह केलं इथं मी, हा. म्हणजे साइन ए अपॉन 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2 इंटू साइन ए अपॉन 2. म्हणजे हा साइन ए अपॉन 2 आणि हा साइन ए अपॉन 2 काय होणार? कॅन्सल होणार. कॅन्सल. फक्त राहते का आपला साइन बी मायनस सी अपॉन 2. आपल्याला त्यांनी हेच प्रूफ करायला सांगितलंय. साइन बी मायनस सी अपॉन 2 इज इक्वल टू LHS साइड. याच्यामध्ये मी काय केलं, ह्या एक्झाम्पल मध्ये बघा साइन रूल अगोदर अप्लाय केलाय. साइन रूल मी ABC पाहिजे तर तुम्ही हे जी करून घ्या, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, हे तुम्हाला नक्की नंतर होईल. मग ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला तुम्ही? हा हो. आता पुढचं एक्झाम्पल आहे बघा. With the usual notations, prove that 2 in bracket a sin square c upon 2 plus c sin square a upon 2 is equal to a minus b plus c किंवा a plus c minus b असं पण असेल. a minus b plus c किंवा a plus c minus b. प्रूफ तर आपण तेच करायचंय. आपण काय करूया, LHS साइड घेऊया आपण. आता साइन स्क्वेअर सी अपॉन 2 चा फॉर्म्युला ठीक आहे. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला लक्षात आहे काय? कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला cos square theta minus sin square theta. हा कॉस 2 थिटाचे तीन फॉर्म्युले बघा. 3 फॉर्म्युले आहेत. एक कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा हा एक. दुसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 कॉस 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा हा एक आहे. आणि तिसरा आहे 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 1. याच्यामधला मला कुठला फॉर्म्युला घ्यायचा बघा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. नोटबुक असेल तर तुमच्याकडे नोटबुक असेल तर नोटबुक तुम्ही हे करून घ्या. मी कुठला फॉर्म्युला सांगते बघ इथं. cos 2 theta is equal to 1 minus 2 sin square theta. आता इथं आपला c अपॉन 2 आहे. मला काय घ्यावं लागेल, cos c चा फॉर्म्युला घ्यावा लागेल.
आता साइन स्क्वेअर सी कॉस सी चा फॉर्म्युला जर मी काय अप्लाय करते बघा, कॉस सी इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर सी अपॉन 2. कॉस सी इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2. साइन स्क्वेअर सी अपॉन 2 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर माझा फॉर्म्युला काय येते बघा, 1 मायनस कॉस सी. फॉर्म्युले लक्षात घेत चला. 2 ने प्रत्येकाला आत मल्टिप्लाय करत गेले. 2 इंटू ए किंवा आणि मल्टिप्लाय करून नंतर मी ए कॉमन बाहेर काढलाय. आता 2 साइन स्क्वेअर सी आपण 2 चा फॉर्म्युला बघा, ए ब्रॅकेट मध्ये 1 मायनस कॉस सी प्लस सी ब्रॅकेट मध्ये 1 मायनस कॉस ए. हा फॉर्म्युला कसा येतो तुम्हाला अजून पण सांगते मी. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटा असेल तर साइन स्क्वेअर सी म्हणजे काय, डबल असेल तर सिंगल येतोय. आणि मी कॉस सी जर घेतला फक्त मी सिंगल घेतला तर राईट साइडला काय येणार, डबल येणार. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर सी अपॉन 2. 2 साइन स्क्वेअर सी अपॉन 2. ह्याचा आन्सर येते 1 मायनस कॉस सी. कळालं का? हा. बाकीच्यांना समजत नाही काय. बुक्स मध्ये एक नाही, तुम्ही तो फॉर्म्युला एक नोटबुक घ्या साईडला. मी तुम्हाला लिहू फॉर्म्युला काय? घ्या वही कुठलाही घ्या, रफ घ्या, काहीतरी घ्या. तुम्हाला सांगते मी फॉर्म्युला, तो फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या अगोदर. थांबा 1 मिनिट. हा, बाकीच्याने पण घ्या म्हणजे तुम्हाला कळेल फॉर्म्युला कुठला अप्लाय केला इथे ऍक्च्युली. घेतलं का? सांगा फॉर्म्युला. cos 2 theta is equal to cos 2 काय? theta cos 2 theta